नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त अशा चहाने. चहामध्ये मला आलं आणि गवती चहा टाकून चहा असेल तर खूपच छान वाटतं. अंघोळ झाल्यानंतर मी चहा घेतला आणि मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला, कारण मिस्टरांना जायचं होतं ऑफिसला, त्यामुळे माझी चालली होती गडबड. तर मग मी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार होते. त्याची थोडक्यात रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी मी एकीकडे कांदा भाजायला ठेवला होता आणि एका कढईमध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या कट करून घेतल्या होत्या त्या मीठ, हळद आणि पाणी टाकून त्या कढईमध्ये शिजायला ठेवल्या. एकीकडे कांदा भाजतोय तोपर्यंत शेंगा शिजवून घेते. कांद्याला मस्त लाल रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला. कांदा भाजून झाल्यानंतर चिरून ठेवलेलं जे खोबरं होतं ते मी तव्यावर भाजायला ठेवलं. खोबरं अशा पद्धतीने भाजायचं की ते पूर्ण असं त्याला लाल रंग आला पाहिजे. खोबऱ्याला पण लाल किंवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. खोबरं भाजून झाल्यानंतर मी त्यात अजून 2 लवंगा आणि 2 मिरे त्या पण तेलामध्ये थोड्याशा भाजून घेतल्या. लवंग आणि मिरी टाकल्याने भाजीला चांगला फ्लेवर येतो. त्या भाजल्यानंतर त्याही मी काढून घेतल्या. आणि बघा, तुम्ही बघू शकता, तर या शेवग्याच्या शेंगांचं वाटण बनवण्यासाठी मी भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून ते वाटण करण्यासाठी केलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. वाटण करताना त्या वाटणामध्ये पाणी घातल्यामुळे काय होतं, तर वाटण मस्त असं एकजीव तयार होतं आणि भाजीमध्ये ते व्यवस्थित मिक्स होतं. तर वाटण करून झाल्यानंतर ज्या शिजवलेल्या शेंगा होत्या त्या मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्या. बघा, आता इथे एका भांड्यामध्ये मी शेंगा काढून घेतल्या आणि जास्त भांडी खराब न करता पुन्हा त्याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी देण्यासाठी कढई गॅसवर ठेवली. आता भाजी फोडणीला टाकताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी त्यात टाकायची. मोहरी टाकल्यानंतर थोडेसे मसाले त्यामध्ये ॲड करायचे. मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळद, घरी बनवलेला काळा मसाला, गरम मसाला आणि थोडासा मटण मसाला असे मसाले टाकले व तेलामध्ये थोडेसे ते परतून दिले. त्यानंतर तयार केलेले वाटण त्यात टाकलं. हे वाटण मस्त असं तेलामध्ये परतू द्यायचं व तेल सुटेपर्यंत परतायचं. ते परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे शिजवून ठेवलेल्या शेंगा आहेत ना त्या आपण टाकणार आहोत. पण या शेंगा आपण अगोदरच शिजवून ठेवल्यामुळे काय होतं, तर आपला वेळ वाचतो आणि भाजी पटकन तयार होते. जर कुणी काय करतं, या शेंगा नंतर त्याच्यामध्ये शिजायला टाकतं, त्यामुळे भाजी बनवायला वेळ लागतो. जर तुम्हाला लवकर भाजी बनवायची असेल तर अशा शेंगा तुम्ही अगोदरच शिजवून ठेवत जा. बघा, आता या शिजवलेल्या शेंगा मी त्याच्यामध्ये टाकल्यात आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून आपण भाजी बनवू शकतो. आणि मस्त अशी काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि सुंदर असं भाजीला कलर पण आलेला आहे. तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला सांगा. तर अशी ही शेवग्याच्या शेंगांची भाजी खूप छान बनते आणि माझ्याकडे तर ती सर्वांनाच आवडते. भाजीला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलं. भाजी झाल्यानंतर मग मी लागले पोळ्या करायला. मी पटपट पोळ्या करून घेतल्या. माझा स्वयंपाक होत होता तोपर्यंत इकडे मुलीने देवपूजा केली होती. ती आज म्हटली की आई मी आज देवपूजा करते. बघा किती सुंदर पूजा केली आहे माझ्या मुलीने. तर अशा रीतीने माझा स्वयंपाक पण झाला आणि देवपूजा पण झाली. स्वयंपाक करून झाल्यानंतर मी लागले किचन ओटा आवरायला. सगळ्यात अगोदर मी गॅस वगैरे स्वच्छ धुवून पुसून घेतला. त्यानंतर मग मी भांडी घासून घेतली. किचनमधील सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे भांडी घासण्याचं काम आहे. तर हे झालं म्हणजे खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं. किचन ओटा आवरून झाल्यानंतर मग थोडंसं मी साफसफाई केली, कारण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना खूप धूळ येते. मग मी सगळं फर्निचर वगैरे सगळं थोडंसं पुसून घेतलं
कारण मुलं छोटी आहेत ना, तर ते मुलं खूप पसारा करतात आणि धूळ पण येते. त्यामुळे जरा थोडंसं रोजच्या रोज स्वच्छता केलेली चांगली पडते. जराशी धूळ घरात आली ना, तर खूप असं खराब वाटतं. टीव्ही वगैरे पुसून घेतल्यानंतर मी सोफ्यावर पण खूप धूळ होती, ती पण स्वच्छ केली. कारण मुलं खूप पसारा करतात. रोज एक थोडासा कोपरा आवरला ना, तर घर नेहमी स्वच्छ राहतं. त्यामुळे मी सोफा पण पुसून घेतला आणि सोफा वगैरे पुसून झाल्यानंतर मी लागले लादी पुसायला. कारण वरचं सगळं आवरून घेतलं की खालचे पुसायला बरं पडतं. लादी पुसल्यानंतर सगळं घर कसं एकदम स्वच्छ आणि टकाटक दिसतं. तर असं माझ्या सकाळपासून ते दुपारपर्यंतचं कामाचं रुटीन असतं. कारण मुलं पण छोटी आहेत, त्यामुळे जरा थोडासा वेळ जास्त लागतो. आता सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे घरात बसून बसून मुलांना बोर होत होतं. म्हणून मुलं म्हटली की आपण कुठंतरी फिरायला जाऊ. मग आमच्या घराच्या शेजारीच एक मोठा डोंगर आहे. तर मुलांना म्हटलं चला आपण त्या डोंगरावर फिरायला जाऊ. तर बघा, संध्याकाळच्या वेळी आम्ही ना डोंगरावर फिरायला गेलो होतो. तर डोंगरावर किती सुंदर असं वातावरण होतं बघा मैत्रिणींनो. खूप छान वाटत होतं तिकडे गेल्यानंतर. सुंदर असं वारा सुटलेला होता आणि मुलांनी पण खूप मस्ती केली. मुलं पण तिथं खेळत होते. ही माझी मुलगी मोठी अनुश्री आणि ती दुसरी दिसते ती माझी भावाची मुलगी, माझी भाची आहे. आणि तो छोटा माझा मुलगा आहे श्रीजय. खूप छान वाटत होतं तिकडे गेल्यानंतर. मुलांनी पण खूप मज्जा केली. मुलांना पण खूप आनंद झाला तिकडे गेल्यानंतर. आणि बघा संध्याकाळचं वातावरण किती छान दिसते. थोडासा असा हलकासा अंधार पडायला लागलेला होता आणि सगळीकडे लाईट पण लागलेले होते. असं सुंदर असं वातावरण होतं, निसर्गरम्य. खूप छान वाटलं मुलांना पण आणि मला पण. त्यानंतर मुलांनी थोडंसं खेळल्यानंतर मुलांनी थोडासा खाऊ खाल्ला. आम्ही तिथे पाण्याची बॉटल आणि केळी वगैरे नेली होती. तर मुलांना पण खूप छान वाटलं फिरायला आणि मस्त केळ्यांचा नाश्ता करताय ती मुलं. किती सुंदर वातावरण आहे बघा डोंगरावर. मज्जा आली का नाही? टाइम पर छोड़ के खेले। हाँ, खेलने के लिए ही आए हम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.